वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरणा श्री गुरूंचे जयांचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत आघवे जिव्हेशिये वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे भावाचे अवतरण अवतरविती निजभून हाता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसो निठाय तैवडे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारो नियाता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया सर्वोऽभिनेदोस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता श्वेतांबरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता वन्दिता सिद्धगन्धर्वैः रर्चिता सुरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैः ऋषिभिः स्तूयते सदा स्तोत्रेणानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वा विद्या लभन्ति ते वंशी विभूषितकरान् नवनीरदाभात् पीताम्बरा दरुणबिम्बफलादरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीविठ्ठलाय नमः
श्रीमाता पितृभ्यां नमः। श्रीगुरुभ्यो नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे। तुरे कांबळा डांगेवरी विषाण वेणू घेऊन करी। वैजयंती रुळे कैशी वक्षस्थळावरी। गोविंदू पैल गोपाळू माये। सुरतरु तळवटी देखे कैसा उभारा आहे। त्रिपुंड्र शोभत द्रुमिळ भारेसी जे जात। नागर केशरीची पुष्पे कैसी पै मिरवत। हिर्या ऐशा दंत पंक्ती अधर पोवळ वेली। श्रवणी कुंडले ब्रह्मरसाची ओतली। विश्वाचे जीवन ते म्या सार देखियेले। योगी ध्याती ध्यानी ब्रह्मतेची गोकुळासी आले। आजी धन्य धन्य झाले राया कृष्णासी देखिले। निवृत्ती मुनिराय प्रसादे ध्यान हृदयासी आले। गोविंदू पैल गोपाळू माये। सुरतरु तळवटी देखे कैसा उभारा। तुरे कांबळा डांगेवरी विषाण वेणू घेऊनी करी। वैजयंती रुळे कैशी वक्षस्थळावरी। गोविंद हो पैल गोपाळू माये। सुरतरु तळवटी देखे कैसा उभार आहे। भगवंताची अत्यंत परमप्रेमास्पद असणारी गोपी किंवा गोपीचा अत्यंत परमप्रेमास्पद असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा, तिला जेव्हा यमुनेच्या पलीकडच्या तीरावर भगवान परमात्म्याचं दर्शन झालं, भगवान परमात्मा दृष्टीपथात आला, तेव्हा तिच्या अंतकरणातले जे उद्गार आहेत ते उद्गार म्हणजे हा प्रस्तुतचा अभंग आहे. तिनं भगवंताला ज्या रूपात पाहिलं त्या रूपाचं वर्णन करताना तुरे कांबळा डांगेवरी विषाण वेणू घेऊनी करी. तुरे म्हणजे मयूरपिच्छ जे आहे त्या मयूरपिच्छाचा तुरा भगवंताच्या मस्तकावर आहे म्हणून त्याला तुरे. कांबळा भगवंताच्या खांद्यावर या ठिकाणी कांबळा म्हणजे घोंगडी त्या भगवंताने धारण केलेले आहे. डांगेवरी विषाण, विषाण शब्दाचा अर्थ आहे की विशेषेण मदात्य दातारम असं सायन भाषेमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे ज्या परमात्म्याचं दर्शन झाल्याबरोबर अंतकरणामध्ये मद मोद ज्याला आपण म्हणतो तर आमोद किंवा अत्यंत आनंद त्या ठिकाणी निर्माण होतो. अशी भगवंताची डांगेवरी म्हणजे जी काठी आहे त्या काठीनं युक्त म्हणजे किंवा दुसरा अर्थ विषाण डांगेवरी. विषाण म्हणजे त्याला काय म्हणतात कळकाची जी काठी आहे त्या कळकाची काठी, कळक नावाचा जो वृक्ष आहे त्याची काठी त्या परमात्म्याच्या हातात आहे. वेणू घेऊनी करी आणि करी हातामध्ये भगवंताने वेणू धारण केलेला आहे. वक्षस्थळावरी वैजयंती कैशिरुळे
आणि त्या कधीही न सुकणारी अशी भगवंताच्या गळ्यामध्ये जी वैजयंती माळा आहे ती कैशिरुळे ते किती शोभून दिसत आहे असं सांगतात. असा जो पलीकडं आहे हे सखे तो कोण आहे? गोविंदो पहिलं गोपाळूम आहे. तो गोविंद आहे. आपण गोविंद आणि गोपाळ या नावाच्या व्युत्पत्तीचा अगोदरच विचार केलेला आहे. तोच परमात्मा गोविंद आहे, तो गोपाळ आहे, तोच माझ्या संपूर्ण इंद्रिय समूहाचं पालन करणार आहे आणि त्या इंद्रिय समूहाला आपल्याकडं आकर्षित करून घेणारा असा तो गोविंद आहे. हे माये हे सखे. आणि तो सुरतरू तळवटी, सुरतरू म्हणजे कल्पवृक्ष, आणि त्या कल्पवृक्षाच्या छायेत देखे कैसा उभा आहे. तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कसा तो उभा राहिलेला आहे. या ठिकाणी काल जसं आपण पाहिलं की त्रिभंगी त्रिभंगी देवडा ठाण मांडोनिया माये कल्पद्रुमा तरी वेणू वाजविता आहे. असं त्याचं जी छबी आहे ही त्या ठिकाणी किती शोभत आहे असं म्हणते. आड त्रिपुंड्र शोभत द्रुमिळ भारेशी जे जात नागर केशरीची पुष्पे कैशी पै मिरवित. आड त्रिपुंड्र त्याच्या कपाळावर सुंदर अशा प्रकारचं त्रिपुंड्र गंध लावलेला आहे आणि ते शोभतं, ते अतिशय शोभून दिसत आहे. द्रुमिळ भारेशी जे जातं आणि त्याच्या मस्तकावर द्रुमिळ म्हणजे अत्यंत सुगंधी पुष्पांचा भार, म्हणजे भरपूर प्रकारचे सुगंधी पुष्पाचा भार त्याच्या मस्तकावर दिसत आहे. म्हणजे एक प्रकारचा त्या सुगंधी पुष्पांचा मुकुट त्याने धारण केलेला आहे असं वाटतं आणि त्या पुष्पांनी युक्त असा तो जात म्हणजे गमन करीत आहे. नागर केशरीची पुष्पे कैशी पै मिरवित. आणि नागर म्हणजे अत्यंत सुंदर असणाऱ्या पुष्पांचे समूह, त्या केशरी पुष्प त्या ठिकाणी कैशी पै मिरवित किती बरं शोभून दिसत आहेत. हिरिया ऐशा दंतपंक्ती आधर पोवळविली श्रवणी कुंडले ब्रह्मरसाची ओतली. आणि परमात्म्याच्या दंतपंक्तीचं, दंत म्हणजे दाताचे जी ओळ आहे, परमात्म्याचे दात इतके नाथ महाराजांनी भागवतामध्येही हीच उपमा दिलेली आहे की परमात्म्याच्या मुखामध्ये परमात्मा जेव्हा हसतो मोठ्याने किंवा बोलतो त्यावेळेला त्याच्या मुखामध्ये असणाऱ्या दंतपंक्ती म्हणजे एक एक दात म्हणून दंताची शोभा किंवा कांती, दंतकांती अशी आहे की जणू काही हिरे चमकत आहेत असं सांगितलं. आधर पोवळविली. आधर म्हणजे त्याचे दोन ओठ जर पाहिले तर ते पोवळ म्हणजे जे रत्न आहे त्या पोवळाच्या रत्नासारखे ते आधर म्हणजे त्याचे लाल बुंदा असणारे रक्तवर्णाचे हा पोवळ जे रत्न आहे ते रक्तवर्णाचे आहे. जणू काही रक्तवर्णाचे असणारे पोवळे म्हणजे भगवंताचे दोन आधर म्हणजे ओठ आहेत. श्रवणी कुंडले ब्रह्मरसाची ओतली. भगवंताच्या कर्णामध्ये जे मकर कुंडले आहेत, मगराच्या आकाराची असणारी कुंडलं, ती कुंडले इतकी शोभतात भगवंताच्या कानामध्ये की जणू काही ती ब्रह्मरसाची, ब्रह्मरस म्हणजे आनंद स्वरूप असणारं ब्रह्म त्याची ओतीव अशा प्रकारची ती कमल आहेत. म्हणजे ब्रह्मरसाने परिप्लुत असणारी ही मकर कुंडलं या भगवंताच्या कानामध्ये किती बरं शोभून दिसत आहेत. जणू काही ती ब्रह्मरसाचे ओतीव अशा प्रकारची ती कुंडलं आहेत. म्हणजे ती कुंडलं म्हणजे ब्रह्मरस आहे. याच्यातून एक व्यंजना अशी आहे की हा जो ब्रह्मरस आहे त्याचा आस्वादन करायचं झालं तर तो आपल्याला महापुरुषांच्या मुखातून त्याचं जर श्रवण झालं तर ते आपल्या हृदयामध्ये प्रविष्ट होतं. प्रविष्ट हा कर्णरंध्रेण स्वानाम भाव सरोरोह अशा प्रकारचं सांगितलं. विश्वाचे जीवन तेम्या सार देखिले योगी ध्याती ध्यानी ब्रह्म तेची गोकुळासे आले. विश्वाचे जीवन संपूर्ण विश्व ज्याच्यावर जगतं किंबहुना ज्याच्यामुळं हे विश्व संपूर्ण व्यवहार्य अवस्थेला आलेले आहे त्याचा मूळ अधिष्ठानभूत असणारं जीवन म्हणजे जीवाचे जीवन जे आहे हे संपूर्ण विश्वाचं किंवा जीवाचं जीवन ते त्याचा सारभूत भाग
जर काय असेल तो मी आज पाहिला. म्हणजे संपूर्ण विश्वाच्या जीवनाचं सार म्हणजे ही भगवंताची ओतीव रेखीव असणारी आत्तापर्यंत वर्णन केलेली ही मूर्ती आहे. योगी ध्याती ध्यानी, योगी ध्यानी ध्याती, योगी ध्यानामध्ये याचं ध्यान करत असतात. म्हणजे निरंतर याच्या आकाराची वृत्ती करत असतात, अभ्यास करत असतात. असं जे ब्रह्म आहे, योग्यांचं ब्रह्म म्हणजे काय आहे? योग्यांचं ब्रह्म, योग्यांना जेव्हा निर्विकल्प समाधीचा आनंद होतो त्यापेक्षाही त्यांना त्या निर्विकल्प समाधीमध्ये होणाऱ्या ब्रह्मदर्शनापेक्षाही त्यांना हे सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया. त्यांना हा जो परमात्मा आहे संपूर्ण विश्वाचं जीवन असणारा, सौंदर्य निधान असणारा, माधुर्याचं भांडार असणारा, या ठिकाणी दिडक्या पावलावर राहून वेणू वाजवणारा, संपूर्ण जगाला आकर्षित करणारा असा जो परमात्मा आहे त्याचं ध्यान करतात. त्यांना वाटतं की तो परमात्मा मला प्राप्त व्हावा. पण तो कसा आहे? योगियांचेही मानसे उमरडोनी जाय असा परमात्मा, त्याचं ते ध्यान करतात. परंतु ते ज्या योगी पुरुष ज्याचं ध्यान करतात त्याची गोकुळाशी आले. आज गोकुळामध्ये तोच परमात्मा या ठिकाणी अवतरित झालेला आहे. सर्वांना उघड्या डोळ्यांनी त्याचं दर्शन करता येत आहे. आजी धन्य झाले राया कृष्णाशी देखिले. हे आज हे सखे ती आपल्या सखीशी संवाद करते आणि त्या सुखाचा अनुवाद करते. त्या सुखाच्या प्राप्तीनं आपलं जीवन धन्य झालं असं म्हणते. आजी धन्य झाले, आज मी खरोखर धन्य झालेले. म्हणजे आज माझी सुकृती काय धन्यवान सुकृती एक मला वाटतं अमरकोशात आहे, सुकृती पुण्यवान धन्य. हा माझ्या जीवनातली जेवढी सत्कृत्य होती, जेवढी पुण्य होती ती आज मला फळाला आलेली आहेत. म्हणून मी धन्य झाले. काय धन्य झालं? राया कृष्णाशी देखिले. मी राजा श्रीकृष्ण परमात्मा त्याला मी आज पाहिलेला आहे. निवृत्ती मुनी राय प्रसादे ध्यान हृदयाशी आले. आणि त्याला मी नुसतं पाहिलं नाही, आता देखिला डोळा बैसला मणी तोची वदनी उच्चारी अशी माझी स्थिती झालेली आहे. निवृत्ती मुनिराय प्रसादे, परमात्म्याचं दर्शन होणं आणि नंतर तोच परमात्मा आपल्या हृदयामध्ये नित्य निरंतर त्या ठिकाणी स्थानापन्न होणं हे श्रीगुरु कृपेशिवाय होत नाही. तेव्हा निवृत्ती मुनी याच्यातून सांगतात मला याच्यातून दोन गोष्टी सांगतात. ज्याचं निवृत्तीपरायण जीवन आहे त्यालाच ह्या परमात्म्याची भेट होते आणि तो परमात्मा त्याच्या हृदयामध्ये कायम ठसतो. आता त्या परमात्म्याला जरी देखिला डोळा बैसला मनी अशी स्थिती ही निवृत्तीपरायण जीवनात, निवृत्तीपरायण गुरूंच्या द्वारा. याच्यात दुसरं सांगतात हे घडेल कधी? निवृत्ती राय मुनी प्रसादे. मुनी म्हणजे मननशील, जो रात्रंदिवस याचंच चिंतन करतो त्याला दुसरं काही नाही. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे, अशी ज्याच्या अंतकरणाची नकळे दिवस की राती अखंड लागली शे ज्योती आनंद लहरीची गती वर्णो मी किती तया सुखा, अशी त्याच्या अंतकरणाची वृत्ती निवृत्तीपरायण. निवृत्तीपरायण याचा अर्थ इहलोकातल्या आणि परलोकातल्या कोणत्याही लौकिक किंवा अलौकिक विषय सुखाची इच्छा ज्याच्या अंतकरणात उद्भवत नाही आणि केवळ तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग अशी ज्याची इच्छा असते त्या पुरुषाला, त्याचंच मनन करणाऱ्या अशा निवृत्तीपरायण मुनींच्या प्रसादाने त्याला हे ध्यान हृदयाशी आले. हे ध्यान त्याच्या हृदयामध्ये आलं म्हणजे हे ध्यान हृदयामध्ये कायमचं स्थिर झालं. हे असो बोलाची ताटे भली, हे असो बोलाची ताटे भली, वरी कैवल्य रसे ओगरिली, हे प्रतिपत्ती मिया केली निष्कामाशी. जशी गीता ह्या कैवल्य रसाच्या ताटाच्या रूपाने आहे तसाच हा कैवल्य रस गोकुळामध्ये त्या गोपींच्या समोर भगवंताच्या लीला विग्रहाच्या रूपाने त्यांना प्राप्त झालेला आहे.
त्यांच्या नेत्राचा विषय झालेला आहे. जो त्यांच्या भावचक्षूचा विषय होता ध्यानाच्या रूपाने, तो आज त्यांच्या चर्मचक्षूचा विषय झाला आहे. म्हणून आपल्याला झालेल्या आनंदाचं, तृप्तीचं, धन्यतेचं ती आपल्या सखीला अनुवाद करीत आहे. अजूनही भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करते. तो 10वा अभंग आहे. ओतिले परब्रह्म तेज फाकले, ते व्योमी व्योम सामावले, नयनी ओ माय कमल नयन सुमन फाकले, त्या परिमळाथिले मकरंदी ओ माय, संकोचला संसार पारुषला व्यवहार, ब्रह्मानंद अपार, जहाला ओ माय मधुर मधुर वेदवाणी, न पवे जाच्या गुणी ते ठकावले निर्वाणी, नेती मुखे ओ माय या परते बोलणी, न बोलणे होणे, ते म्या पुल्या अंगवणी, केले ओ माय ऐसिया ते ओटी, लागले तयाचे पाठे, रखुमा देवी वरा भेटी, विठ्ठली ओ माय कमल नयन सुमन फाकले, त्या परिमळा आथिले मकरंदी ओ माय. सुंदर सुरेख ओतिले परब्रह्म तेज फाकले, ते योमी योम सामावले, नयनी ओ माय, कमल नयन सुमन फाकले, त्या परिमळा आखिले मकरंदी ओ माय. भगवंताचा साक्षात्कार किंवा भगवत दर्शन झाल्यानंतर ते भगवंताचं स्वरूप असं आहे की त्या परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर तो परमात्मा हृदयामध्ये कायमचा ठसावलेला आहे. आणि तदनंतर त्या परमात्मा सोडून त्यांचा दुसरा विषय होऊ शकत नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण अशी अवस्था होती. त्या परमात्म्या वाचून दुसरं त्यांना दुसरं काही सुचत नाही. आणि पुन्हा पुन्हा तत्चिंतनम तत्कथनम, त्याचं चिंतन मनात होतं, त्या कथनही त्याचंच होतं. चिंतन दुसऱ्याची संवाद करताना अन्योन्यम तत् प्रबोधनम आणि एतद एक परत्वमचं, परमात्म्याविषयी परमात्म्याला सोडून दुसरा त्याला बोलण्याला कोणताही विषय राहत नाही, अशी त्याच्या अंतःकरणवृत्तीची स्थिती होते. तीच गोष्ट आता ती गोपी सांगते. सुंदर सुरेख ओतिले, भगवंताचं सुंदर आणि सुरेख अशा प्रकारचं असणारं जे रूप आहे ते कसं आहे. परब्रह्म ओतिले, जणू काही परब्रह्माची जे रसोवई सहा रसरूप किंवा आनंदरूप असणाऱ्या परमात्मा, त्या परमात्म्याचं सुंदर असं रूप या ठिकाणी जणू काही ओतीव ब्रह्मरस असं आम्हाला दिसतं. म्हणजे जो मूलभूत असणारा जो आनंदरूप परमात्मा, तोच जणू काही आनंद, तोच आनंद आकाराला आला, म्हणजे सगुण साकार झाला, असं त्या परमात्म्याचं मी रूप पाहिलं. आणि असं वाटतं त्याचं तेज कसं आहे तर परब्रह्म तेज फाकले. परमात्मा जो ज्ञानरूप आहे, स्वयंप्रकाश आहे, ह्या मूर्तीच्या रूपाने, ह्या त्याच्या लीला विग्रहाच्या रूपाने जणू काही त्या सच्चिदानंदाचा प्रकाशाचा विकास झालेला आहे. तोच प्रकाश या ठिकाणी फाकलेला आहे.
ते योमी योम सामावले. योमी म्हणजे आकाशात, योमी आकाशात म्हणजे हृदयाकाशात. हृदयाकाशात व्योम म्हणजे जे चिदाकाश आहे, मूळचं चिदाकाश आणि हृदयाकाश. आकाश शब्द जो आहे ब्रह्मसूत्रामध्ये आकाश शब्द परमात्मावाची आहे. म्हणून या ठिकाणी माझ्या हार्दाकाशात किंवा हृदयाकाशात नेत्राच्या द्वारा तो जो चिदाकाश आहे किंवा परमात्माकाश आहे ते परम आकाश माझ्या हृदयाकाशात नेत्राच्या द्वारा या ठिकाणी ते साठवून गेलेलं आहे. म्हणून म्हणतात की नयनी ते योमी योम सामावले, म्हणजे नेत्राने ते पाहिलं आणि देखिला डोळा बैसला मणी, अशा प्रकारची माझी स्थिती होऊन गेली. म्हणजे नेत्रेंद्रियाच्या द्वारा जेव्हा त्या परमात्म्याचं दर्शन झालं, ते दर्शन होता क्षणी ती झालेली परमात्माकार वृत्ती ती माझ्या हृदयामध्ये जी झाली ती कायमची ठसून गेली. आता मला परमात्मा सोडून दुसरा कोणताही विषयाकार होत नाही. आणि कमल नयन सुमन फाकले त्या परिमळा अथिले मकरंदी ओ माय. परमात्म्याचे नयन आपण म्हणताना काय म्हणतात नयन कमल किंवा नेत्र कमल, मुख कमल असंच म्हणतात त्याला. हृदय कमल, नेत्र आपलं, चरण कमल, हस्त कमल. म्हणजे कमल हा पुष्पाची उपमा साहित्यामध्ये भगवंताच्या विग्रहाचं वर्णन करताना अनेक वेळा दिलेली आहे. तर तेच सांगतात की या ठिकाणी कमलनयन म्हणजे कमलाप्रमाणे ज्याचे नेत्र आहेत. आणि ते नयन म्हणजे काय आहेत तर सुमन फाकले, जणू काही त्याचे नेत्र उघडलेले नेत्र पाहिले तर जसं या ठिकाणी कुमुदिनी असते आणि ज्यावेळेस सूर्यविकासिनी कमळ असेल तर सूर्योदय झाल्याबरोबर ते कमला उमलतं. त्याप्रमाणे याचे डोळे जेव्हा उघडे आहेत तेव्हा असं वाटतं की हे कमल जे आहे म्हणजे सूर्यविकासिनी कमल किंवा चंद्रविकासिनी कमल ह्याचा हे फाकलेलं आहे किंवा उमललेलं आहे, त्याचा विकास झालेला आहे असं सांगतात. म्हणून म्हणतात कमलनयन सुमन फाकले त्या परिमळा आथिले मकरंदी ओ माय. आणि ते केवळ नेत्रकमळ जे आहे तर ते नेत्रकमळ नेत्राला फक्त आनंददायक आहे असं नाही, तर त्याच्यामध्ये सुगंध पण आहे. म्हणजे घ्राणेंद्रियाचा देखील विषय होतं. आणि याशिवाय ते सुगंधाने फाकलेलं आहे. आणि मकरंदी आथिले व माय, आणि त्याच्या ठिकाणी मकरंद देखील आहे. म्हणजे त्या ठिकाणी मध पण आहे. मध असल्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला रसनेंद्रियाचा देखील विषय झालेला आहे. म्हणजे परमात्म्याचा नेत्रकमल आहे आणि ते नेत्रकमल सुगंधी आहे आणि ते मधाने मकरंदाने परिपूर्ण आहे. एवढं त्याचं आस्वादन घेता येतं केवळ त्याच्या नेत्रेंद्रियाचं दर्शन झालं असता. आणि संकोचला संसार पारुषला व्यवहार ब्रह्मानंद अपार जहाला ओ माये. सगुण परमात्म्याचं दर्शन कोणत्याही प्रकाराने ब्रह्मरसाच्या आस्वादनापेक्षा त्याच्यात कमी आनंद नाही. हे सांगत असताना ते परमात्मा पाहिल्याबरोबर संसार संकोचला, संसाराचा पूर्णपणे संकोच झाला. म्हणजे या ठिकाणी तो परमात्मा पाहिल्यानंतर आम्हाला जो संसार दिसत होता तो संसार जसं जसं परमात्मा स्वरूपाचं दर्शनात आमचं मन त्या ठिकाणी वेधलं गेलं तसा तसा आमच्या अंतःकरण वृत्तीतला संसाराचा संकोच होत गेला. संसाराचा जो विकास झाला होता आणि त्याच्यामध्ये सकाळीच गेलं गुण परमात्म्याच्या स्वरूपाकडं न पाहिलं की त्या ठिकाणी संसाराचा विस्तार होतो आणि परमात्म्याच्या स्वरूपाकडं पाहिलं की त्या परमात्म्याचा आपलं संसाराचा संकोच होतो. आमच्या जीवनामध्ये परमात्म दर्शन झालं तसा सदा संसाराचा संकोच झाला. किंवा दुसरा अर्थ संसार म्हणजे जन्ममरण परंपरेचा अभाव झाला. आणि व्यवहार पारुषला, आणि आमच्या अंतःकरणामध्ये आत्तापर्यंत जो व्यवहार होता तो व्यवहार
व्यवहार म्हणजे काय, कार्यकारण भावाला व्यवहार म्हणतात, किंवा व्यवहार म्हणजे ज्याच्यामध्ये आदान प्रदान असतं त्याला व्यवहार म्हणतात. आम्हाला या ठिकाणी कार्यकारण भावाच्या अतीत असणारा स्वतःसिद्ध अशा श्रीकृष्ण परमात्म्याचं जेव्हा दर्शन झालं तेव्हा आमचा कार्यकारण भाव मावळूनच गेला. आता काय आहे, सर्वत्र फक्त श्रीहरीच आहे, त्याच्या अतिरिक्त कोणीच नाही. म्हणून आता आम्हाला कार्यकारण भावात्मक संसार राहिला नाही, किंवा आदान प्रदान करण्यासाठी आपल्याहून भिन्न कोणीही पदार्थ राहिला नाही. त्या परमात्म्यामध्ये जगत आणि माझं मी पण हे सर्व विलीन होऊन गेलं. त्यामुळं पारुषला व्यवहार, आम्ही व्यवहाराला पारखे झालो. करायचं म्हटलं तरी आता व्यवहाराला काही शिल्लक राहिलं नाही. ब्रह्मानंद अपार झाला व माये, आणि जो अपार म्हणजे ज्याला देशकाल वस्तूची मर्यादा नाही अशा प्रकारचं अपार असणारा ब्रह्मानंद आम्हाला प्राप्त झाला. मधुर वेदवाणी न पवे ज्याच्या गुणी, ते ठसावले निर्वाणी, तिथं ठकावले असं आहे ना बऱ्याच ठिकाणी, हां ठकावले असा. मधुर वेदवाणी न पवे ज्याच्या गुणी, ते ठकावले निर्वाणी नेती मुखे ओ माय. आता ते म्हणतात वेदवाणी जी आहे ती मधुर वेदवाणी, वेदवाणीला मधुर असं म्हटलेलं आहे. कारण का तर सांगितलं ना, आदरम मधुरम वदनम मधुरम. काल आपण पाहिलं तर वचनम मधुरम, वेदवाणी म्हणजे भगवंताच्या निश्वासातून उत्पन्न झालेली. आणि कशासाठी झाली तर वेद काय करतो तर आहितापासून काढिती हित देवनी वाढविती नाही श्रुती नाहीगा श्रुती परवती माऊली जगा. वेद हा बाप आहे, वेद ही माऊली आहे, आणि संपूर्ण मानवजात या ठिकाणी पूर्ण दुःखातून निर्मुक्त व्हावी आणि सर्वांना परमाश शांती लाभावी यासाठी ही वेदवाणी आहे. म्हणून त्या वेदवाणीला मधुर असं म्हणतात. वेदवाणीचं अनुसरण करणाऱ्या प्रत्येक मानवाचं जीवन हे माधुर्याने परिप्लुत होतं. म्हणून ही वेदवाणीमध्ये कोणताही वेदातला प्रत्येक शब्द हा मानवाच्या कल्याणासाठी, वेदातला निषेधसुद्धा मानवाच्या कल्याणासाठी आहे, आणि वेदाचं विधान देखील मानवाच्या कल्याणासाठी आहे. आणि वेदाने सांगितलेला वेदांत म्हणजे उपनिषद भाग हा विधी निषेधाच्या अतीत करण्यासाठी आहे. आणि वेदाने सांगितलेलं जे काही ज्ञानोत्तर जीवनाचं लक्ष्य आहे किंवा ज्ञानोत्तर जीवन कसं जीवनयापन करावं याविषयी केलेलं सर्व मार्गदर्शन हे मधुर आहे. म्हणून वेदवाणी ही सर्वच मधुर आहे. आणि न पवे ज्याच्या गुणी, परंतु असा जर वेदवाणी आनंददायक असली परंतु ज्याच्या गुणी न पवे, त्याचा गुण जे आहे त्या गुणांपर्यंत ती न पवे म्हणजे पोचत नाही. म्हणून वेद जाणव गेला तव मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. म्हणजे हा वेद मधुर जरी असला परंतु जेव्हा त्या भगवंताच्या अनंत गुण आहेत त्या गुणांचं वर्णन करण्यासाठी प्रवृत्त झाला त्यावेळेला त्यालाही संपूर्ण परमात्म्याच्या गुणाचं गणना त्यालाही करता आली नाही. कारण तुझिया पार नाही गुणा माझी अल्पमती नारायणा भवतारकाजी सुजाना एक विज्ञापना पायापाशी, एक विज्ञापना पायापाशी असं त्याला म्हणावं लागलं. आणि ते ठकावले निर्वाणी नेती मुखे व माय. आणि निर्वाणी म्हणजे शेवटी त्या परमात्म्याचं वर्णन करता आलं नाही, त्याचं विधिमुखाने इदम इत्थम या रूपाने गुणांचं वर्णन किंवा गणना करता आली नाही. म्हणून तो शेवटी काय निर्वाणी शेवटी नेतीमुखे ठकावले न इति असं म्हणून ते सुद्धा ठकावले म्हणजे आश्चर्यचकित झालं. त्यालाही या ठिकाणी किंवा त्याच्या ठिकाणी काय त्याची बुद्धी कुंठित झाली किंवा ते कुंठित झाली, वेदवाणी कुंठित झाली अशा प्रकारची स्थिती आहे. आता या परते बोलणे न बोलणे होणे तेम्या आपल्या अंगवणे केले ओ माये.
या परते बोलणे. वेदवाणी जो आहे तो वेदही मौन झाला आणि जे बोलला ते नीतिमुखाने सांगितलं. त्याने काय अतद्व्यावृत्तीनं त्या परमात्म्याचं वर्णन केलं. परंतु इदम रूपाने परमात्मा असा आहे त्याचं त्याला इति रूपाने वर्णन करता आलं नाही. नीतिमुखाने त्यांनी वर्णन केलं आणि तो वेद स्तब्ध झाला. मग या परते बोलणे. आता त्यांनी जे वर्णन केलं त्या परमात्म्याने आतद्व्यावृत्तीनं परमात्म्याचंच वर्णन केलं. वेदा परमात्म्याने म्हणण्यापेक्षा वेदाने जे आपल्या परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन केलं ते अतद्व्यावृत्ती. तुम्ही जे म्हणता ते कार्यात्मक जगत तो नाही, कारणात्मक अज्ञान तो नाही. यांचा बाध केल्यानंतर सर्वांचा निषेध केल्यानंतर जे उर्वरित राहिलं ते आपलं स्वरूप आहे. परंतु त्याच्याविषयी परमात्मा आपलं वेद बोलू शकला नाही. परंतु ते म्हणतात मग तिथं काय झालं, न बोलणे होणे. त्याचं जे बोलणं होतं तेच काय, त्याचं पर्यवसान काय झालं, न बोलण्यात पर्यवसान किंवा त्याची परिसमाप्ती झाली. पण ते म्या आपुल्या अंगवणे ते म्या केले ओ माये. पण हे माये हे सखे मी काय केलं, असा जो परमात्मा आहे तो आपुले अंगवणे मी माझ्या अधीन त्या ठिकाणी केला. आणि तो परमात्मा किती अधीन केला तर जर मी सांगितलं त्याचं वर्णन भागवतामध्ये आलं. गोपी काय करते ते परमात्म्याला सांगते मला शेणाची टोपली उचलू लागशील तर मी तुला काय लोण्याचा गोळा देईल, लोण्याचा गोळा देईल. भगवंतांनी सर्व शेणाच्या टोपल्या उचलण्याला मदत केली आणि लोण्याचा गोळा दे म्हटल्याबरोबर तिनं त्या शेणाचा गोळा घेतला आणि त्याला गंध आणि त्याच्या गालावर लावला. तरीसुद्धा ती काय तो परमात्मा आहे ना आतून त्याला आनंदच वाटत होता. आणि एक श्लोक आहे करपात्रजी महाराजांनी दिलेला की शृणु सखे कौतुकमेकम नंद निकेतनांगणे मया दृष्टम. ते म्हणते हे सखी आज मी नंदाच्या अंगणामध्ये एक कौतुक पाहिलं. आणि त्या गोपी त्या परमात्म्याच्या आनंदमय काही चेष्टा करत असताना असं झालं की त्या म्हणायचे की तुला एक लोण्याचा गोळा देतो, तू थोडा वेळ नाचून दाखव. काय सांगतात, कौतुकमेकम मया दृष्टम. असं कौतुक पाहिलं की नंदनिकेतनांगणे नृत्यती वेदांत सिद्धांता धुली दुसरितांगे. ज्याचं धुळीनं सगळं शरीर माखलेलं आहे असं ते परब्रह्म पांडुरंग म्हणजे धुळीनं माखल्यामुळं श्वेतवर्णाचं ज्याचं अंग झालेलं आहे असा ते श्रीकृष्ण वेदांत तत्व म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म. आणि त्या गवळ नंदबाबाच्या अंगणामध्ये नाचतं. म्हणजे कृष्ण परमात्मा नृत्य करीत नसून वेदांत सिद्धांतच त्या ठिकाणी नृत्य करीत आहे. हे ते मी आपले अंगवणे केले माये. ते मी आपल्या त्या परमात्म्याला मी आपलंसं केलं. मी म्हणेल तसा तो काय त्याला नाच म्हटलं की तो नाचायला लागतो. त्याला जर मी म्हणेल तसा तो लीला किंवा कृती करतो. आईशी आते ओटी लागले तयाचे पाठी रखुमा देवारा भेटी विठ्ठली ओ माये. याच्यातून अजून एक गोष्ट माऊली सांगतात की आईशी आते तयाचे पाठी ओठी लागले. आता मी त्याच्या पाठीमागच लागले म्हणजे मी त्याचा अनुसरण केलं, मी त्याचा वेध घेतला, मी त्याच्या प्राप्तीच्या प्रयत्नाची पराकाष्ठा केली. आणि ते कशाने केली, ओठी लागले, ओठाने लागले. ओठाने लागले म्हणजे काय, हे जे दोन ओठ आहे त्या दोन ओठातून सारखं त्या परमात्म्याचा नामस्मरण केलं, त्याचा धावा केला. येई ओ येई धावनिया विलंब का वाया लाविला कृपाळे विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके कोठे गुंतली समाये विश्वव्यापके. न करी आता आळस अभेरू वावया प्रगट कैचे दुरी अंतरू. नेघे माझी वाचा विसावा तुका म्हणे हवा
साधावा असं जेव्हा मी केलं त्यावेळेला आईशिया ते ओठी लागले तयाच्या पाठी. याच्यातून सर्व साधक मुमुक्षुजनांना भक्तजनांना सांगितलं ज्ञानोबारायांनी की तुम्ही त्याचं नामस्मरण हे साधन जर करून त्याचा सारखा वेध घेतला पाठीमागं धावले तर रुक्मादेवरा भेटी विठ्ठली हो माये. त्या रुक्मादेवीचा वर असणारा श्री पांडुरंग परमात्मा कृष्ण परमात्मा किंवा श्री विठ्ठल परमात्मा त्या विठ्ठली भेटी हो माये. हे सखी निश्चित त्या परमात्म्याची भेटी होते. म्हणजे त्याच्या भेटीचं साधन काय आहे? नाम कीर्तन हे त्याचं साधन आहे. तुमचे 2 ओठ आहेत ते ओठ अखंड परमात्म्याचं चिंतन नामस्मरण करण्यात जर त्या ठिकाणी प्रवृत्त झाले तर असा जो परमात्मा आहे तो परमात्मा तुला भेटेल. आता यानंतर पुन्हा एक अभंग निर्गुणाचा झाला का दुसरा सगुणाचा येतो. आता या ठिकाणी पुन्हा त्या परमात्म्याचं तात्विक स्वरूप कसं आहे याचा अर्थ आपण चिंतन करतो आहोत दररोज की याच्यातून निर्गुणाचं ज्ञान विसरता कामा नये आणि सगुणाचं प्रेमही विसरता कामा नये असं जणू काही माऊलीचं मनोगत प्रगट होतं. आता निर्गुणाचं जे स्वरूप आहे ते ह्या 11व्या अभंगामध्ये सांगतात. देव आहे जैसा तैसा नेणवे सहसा भांबावला कैसा विश्वजनू तया रूपना रेखा लयना लक्षण ते प्रतिमेस्यानुन वासना रूपे देव सर्वगत निराळा अद्वैत तया मूर्तिमंत ध्यायीजे तू तिही देवासी आकारू जेथुनी विस्तारू तो ध्वनी ओंकारू त्या आरुता तेथे नादना बिंदू नाळा छंदू अक्षय परमानंदू सदोदिती तू अवतरे साच नभे होयते न संभवे आहे हे आगवे लागवरया तो एकवट एकला रचला नावेचला आदि अंती संचला अनंतपणे पृथ्वी आप तेज वायू आकाश ही सकळ हे हरपती प्रलयांती ती निरशून्य निरुपम निरंजन निर्वाण हे दशा पाषाण केवी पावती पाहताया डोळा नदीसे काही केल्या व्यापुनिया ठेला बाहिजू भीतरी तो पदपिंडाती तो भाव विरही बाप रखुमा देवीवर विठ्ठल दया तुरया देव सर्वगत निराळा अद्वैत तया मूर्तिमंत ध्यायीजे तू. देवो आहे जैसा तैसा नेनवे सहसा. देवो जैसा आहे परमात्मा जसा आहे ज्या स्वरूपात परमात्मा आहे तो सहसा नेनवे तो सहसा म्हणजे प्रायशः बहुतेक जसा परमात्मा आहे तसा तो नेनवे तो जाणला जात नाही. जसा परमात्मा ज्या स्वरूपात आहे त्याचं वास्तव स्वरूप जे आहे ते स्वरूप जाणण्याचा ज्ञानाचा कधीही विषय होत नाही. भांबावला कैसा विश्वजनू. आणि हे सगळं विश्वजन जगातले सगळे लोक भांबावून गेलेले आहेत वेडावलेले आहेत की परमात्मा कधीही विषय होत
नाही. आणि त्या परमात्म्याला आपण आपल्या अतिंद्रिय परमात्म्याला आपल्या इंद्रियांच्या द्वारा, मनाच्या द्वारा, बुद्धीच्या द्वारा त्याला विषय करू अशा प्रकारची धारणा करणारे हे सर्व लोक भांबावून गेलेले आहेत. भांबावून गेलेले आहे म्हणजे त्यांची बुद्धी कुंठित झालेली आहे. त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी त्या ब्रह्मस्वरूपाचा भेद किंवा वेध ते इदम इत्थम रूपाने करू शकत नाहीत. म्हणून जैसा तैसा नेनवे, परमात्मा जसा आहे तसं त्याचं वर्णन करता येत नाही. म्हणजे थोडक्यात विधिमुखाने परमात्म्याचं वर्णन करता येत नाही. परमात्म्याचं वर्णन करण्यासाठी परमात्मा जर तुम्हाला इंद्रियांच्या द्वारा प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय झाला असता किंवा कोणत्याही प्रमाणाच्या द्वारा त्याचं ज्ञान झालं असतं, पण तो परमात्मा जो आहे कोणत्याही प्रमाणाला ओ न देणारा असा परमात्मा असल्यामुळं तो सहसा जाणवला जात नाही. आणि असं असू नये, लोक म्हणतात की आम्ही परमात्मा दर्शन करायला निघालो आणि आम्हाला परमात्म्याचं दर्शन झालं. हे सर्व लोक जे आहे ते भांबावलेले, आपण म्हणतो ना भांबावून गेला, म्हणजे ज्याला काही सुचत नाही, म्हणजे ज्याची बुद्धी कुंठित झालेली आहे, ठप्प झालेली आहे, अशा प्रकारची स्थिती होते. तया रूपना रेखा लयना लक्षण ते प्रतिमेशी आणून वासना रूपे. तया रूपना, त्या परमात्म्याला रूपच नाही. रूप असतं नेत्रेंद्रियांनी त्याचं दर्शन झालं असतं. तसं त्या परमात्म्याच्या ठिकाणी कोणतंही रेखा नाही. म्हणजे त्या परमात्म्याच्या ठिकाणी रेखा न, रूपना रेखा म्हणजे रूपरेखा, त्या परमात्म्याचं असं रेखीव रूप आहे असंही त्या ठिकाणी नाही. लय ना, आणि त्या परमात्म्याचा लय म्हणजे नाशही होत नाही. कारण काय, जर त्याचा नाश होत असता तर अमुक वस्तूचा पूर्वी भाव होता, आता त्याचा अभाव झाला असं सांगता आलं असतं. परमात्मा हा भावरूप आहे, तो उत्पन्नच झाला नाही, तो कधी नाशही पावत नाही. अशा परमात्म्याचा लय सांगता येत नाही. लय म्हणजे आपल्या अधिष्ठानामध्ये तो लीन झाला असं आपल्याला कधीही दिसत नाही. कारण सर्व तोच सर्वांचं सर्वाधिष्ठान असल्यामुळं त्याचा लय पण लक्षात येत नाही. पुन्हा ना लक्षण, लक्षण म्हणजे एखाद्या पदार्थाच्या असाधारण धर्मावरून त्या पदार्थ असाधारण धर्म लक्षण असं सांगतात. तर त्या असाधारण धर्मच त्याच्या ठिकाणी नसल्यामुळं परमात्म्याचं लक्षण पण करता येत नाही. ते प्रतिमेशी अनुनी वासना रूपे. आणि आपण जे प्रतिमा त्या परमात्म्याचं जे वर्णन करतो की परमात्म्याचं जे भौतिक असणारं जे आपल्याला रूप नेत्रेंद्रियाचा विषय होऊन जसं आपल्याला रूप दिसतं तसंच त्या परमात्म्याच्या रूपाचं आपल्याला दर्शन झालं आणि परमात्म्याची प्रतिमा अशी आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या अंतःकरणातील असणारी वासना, ती वासनाच त्या परमात्म्याला तशा प्रकारचा आकार देते. वास्तविक त्याला लय ना, रूपना, रेखाना, आकारना, लयना, लक्षणना अशी स्थिती. मग आम्हाला तर आम्ही तर म्हणतो आम्ही डोळ्यांनी त्याचा हरी पाहिला हो, हरी पाहिला हो. तो हरी पाहिला म्हणजे कोणत्या रूपाने पाहिला? प्रतिमेशी वासना रूपे आणूनी. त्या प्रतिमा म्हणजे आपली वासना जी आहे तीच ती प्रतिमेचा आकार करून आपण त्या परमात्म्याला पाहिलं आणि त्याचं दर्शन घेतलं असं म्हणतो. लय अर्थ म्हणजे लीन होणं, जसं मीठ आहे. रेखा लयना लक्षण, त्या परमात्म्याचा लय ना, इथं लय ना म्हणजे एखादा पदार्थ जे कार्यकारणापासून होतं ते कार्यकारणामध्ये लीन होतं. तर त्या ठिकाणी संश्लेष शब्दाचा अर्थ इथं काय करणार? त्याचा हा तरी चालेल. कारण काय, कोणत्याही पदार्थाचं ज्ञान करून घ्यायचं झालं तर नाम रूप संबंध जाती क्रियाभेद आकाराशीच प्रवाद वस्तूशी नाही. संबंध अर्थ या ठिकाणी घेणं खूप चांगलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला एखाद्या पदार्थाची ओळख करायची झाली तर त्याचं नाम सांगतो, त्याचं रूप सांगतो आणि त्याचा संबंध सांगतो, त्याची जाती सांगतो. तर तसं परमात्म्याला कोणत्याही प्रकारची जाती नाही, तसा परमात्म्याशी कोणताही संबंध, कोणाचाही परमात्म्याशी अन्य कोणत्याही पदार्थाचा संबंध नाही. परमात्म्याशी संयोग संबंध सांगता येत नाही, कारण तो एक
एकदेशी पदार्थामध्ये होतो, परंतु तो एकदेशी संबंध असतो, बरोबर ना, किंवा दोन्हीकडूनही झाला तर सावयव पदार्थामध्ये होतो. परमात्मा निरवयव असल्यामुळं त्या ठिकाणी संयोग संबंध सांगता येत नाही. नंतर परमात्मा कोणाचं कार्य नाही, कारण नाही, त्यामुळे त्याचा नित्य संबंध किंवा समवाय संबंध पण सांगता येत नाही. तसंच परमात्म्याच्या ठिकाणी तादात्म्य संबंध पण सांगता येत नाही. अशी स्थिती असल्यामुळं त्याला लयना लक्षणना. आणि परमात्म्याचं लक्षण चिदानंद, तुम्ही म्हणा सच्चिदानंद हे त्याचं लक्षण केलेलं आहे ना. सच्चिदानंद हे लक्षण नाही, ते असत जडाची व्यावृत्ती करण्यासाठी सांगितलेलं आहे. मग अशा स्थितीमध्ये तुम्हाला त्या परमात्म्याला प्रतिमा रूपाने आकाराने पाहता येईल का? तो कधीच आकाराला आलेला नाही. आणि मग त्याचं ज्ञान कसं व्हायचं? त्याचं ज्ञान होऊ शकत नाही. पण आता इथं जर सर्व वर्णन केलं, तो हरी श्रीहरी पाहिला डोळे भरी. आपण त्या ठिकाणी डोळे म्हणजे हा ज्ञानचक्षु जो आहे, तो ज्ञानचक्षुसुद्धा काय करतो तर अज्ञानाच्या आवरणाचा भंग करतो, त्या परमात्मा स्वरूपाचं ज्ञान करून देत नाही. थोडक्यात काय, परमात्मा हा कधीही ज्ञेय होत नाही, ज्ञानाचा विषय होत नाही. देव सर्वगत निराळा अद्वैत तया मूर्तिमंत ध्यायजेतो तीही देवाशे आकारू जिथुनी विस्तारू तो ध्वनी ओंकारू त्या आरुता. जेथे नादना बिंदू कळाना छंदो अक्षय परमानंदो सदोदित. परमात्मा तो सर्वगत आहे, म्हणजे सर्वांमध्ये व्याप्त आहे. परमात्मा नाही असा कोणता देश काल किंवा वस्तू नाही, म्हणून तो सर्वगत आहे. परंतु सर्वगत आहे म्हणजे जसं तेल पाण्यावर टाकलं की सर्व पाण्याला व्यापतं, तसा परमात्मा सर्वांमध्ये व्याप्त आहे असा त्याचा अर्थ नाही. तर तो परमात्मा सर्वगत आहे परंतु निराळा, म्हणजे सर्वगत आहे म्हणजे सर्वांच्या ठिकाणी तो अधिष्ठान रूपाने व्याप्त आहे. किंवा निरपेक्ष व्यापक परमात्म्याच्या ठिकाणी या ठिकाणी आद्यस्थ पदार्थ म्हणून हे जग, जीव, ईश्वर हे सगळे भेद दिसतात. म्हणून त्यांचं सर्वांचं अधिष्ठान परमात्मा असल्यामुळं त्याच्या वाचून त्या पदार्थांना स्वतंत्र सत्ता नसल्यामुळं आम्ही त्याला सर्वगत म्हणतो. परंतु तो कसा आहे? निराळा अद्वैत. तो परमात्मा अद्वैत म्हणजे एकरूपाने असणारा, त्या संपूर्ण अनेकत्वाने युक्त अशा पदार्थापासून तो निराळाच आहे, भिन्न आहे. तया मूर्तिमंत ध्याय जेतो, आणि त्याचं मूर्तिमान किंवा एका मूर्तीच्या आकाराच्या रूपाने तुम्ही ध्यान करतात, आहे की नाही? मग तो परमात्मा ज्याचं ध्यान करता मूर्तीच्या रूपाने, त्याचं वास्तव स्वरूप काय आहे? तीही देवाशी आकारू जेथुनी विस्तारू. हा परमात्मा जर पाहिला तर हा परमात्मा काय आहे? तीही देवाशी आकारू. जे ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या ज्या तिन्ही देवतांना जो आकार आला, म्हणजे आकार आला म्हणजे त्यांना ज्ञानाचं विषयत्व आलं शास्त्र साह्याने. शास्त्र सुसंस्कृत अंतकरणामध्ये ते कशामुळं आलं तर त्या ठिकाणी एकरूप असणाऱ्या परमात्म्याला सत्वगुणाच्या उपाधीने विष्णू, तमोगुणाच्या उपाधीने शिव आणि रजोगुणाच्या उपाधीने ब्रह्मा अशा प्रकारच्या संज्ञा प्राप्त झाला. आणि तिथून हा काय जेथून हा विस्तारू, हा जो विस्तार आहे तो जिथून आहे. जिथून आहे म्हणजे काय? येतो वा इमानी भूतानी जायंते, असा त्याचा विस्तार आहे. आणि तो जो परमात्मा आहे तर ते परमात्म्याचं स्वरूप लक्षण आहे का तटस्थ लक्षण आहे? तटस्थ लक्षण. ते तटस्थ लक्षण आहे. ते कायम त्याच्या ठिकाणी असतंच असं नाही, आहे की नाही? फक्त जगद उत्पत्ती स्थिती लयाची उपाधी मानून त्या परमात्म्याचं श्रुती मातेने जिज्ञासूला ज्ञान करून देण्याचा केलेला तो प्रयत्न आहे. त्यामुळं या ठिकाणी ते जे स्वरूप आहे त्याला मात्र जेथून विस्तारू त्या परमात्म्याचं वर्णन करायला गेलं तर तो ध्वनी ओंकारू, बरोबर ना? तो ध्वनी ओंकारू त्या अर्था असं सांगतात. ह्या शब्दामध्ये स्फोटवाद आहे व्याकरणामध्ये. तर ओम हे जे मूळ अक्षर आहे याच्यापासूनच हे सर्व विश्व उत्पन्न होतं असं नाद ब्रह्माचं चिंतन करणारे सांगतात किंवा हे शास्त्र सांगतं. परंतु तो ध्वनी त्या तो ओंकारू ध्वनी त्या आरुता. परंतु हा ओंकार ध्वनीसुद्धा काय त्याच्या अलीकडचाच आहे. म्हणजे नाम ध्वनीच्या अतीत असणारं जे परमात्म तत्व आहे
ते ओंकार ध्वनीनं हे स्वतंत्ररीतीनं काय स्फोट होऊन शब्दाचा किंवा ओंकाराचा परिस्पंदन होऊन हे विश्व उत्पन्न होतं असा सुद्धा सिद्धांत नाही. स्फोटवाद काय आहे? खंडित आहे, म्हणून तो ध्वनी ना, त्याला ध्वनी म्हणता ओंकार ध्वनीसुद्धा म्हणता येत नाही. तो ओंकार ध्वनी त्याच्या अलीकडचा आहे, म्हणजे परमात्मा त्याच्याही पलीकडचा आहे. तस्य वाचकः प्रणव. तस्य वाचकः प्रणव. त्या परमात्म्याचा वाचक शब्द काय आहे? प्रणव आहे. पण प्रणव सुद्धा त्याचा खरा वाचक शब्द नाही. तो प्रणवाचं लक्ष्य सुद्धा म्हणता येत नाही. तो वाच्य आणि लक्ष्य दोन्हीही झालेला नाही, म्हणून तेथून तो वेगळा आहे. तेथे नादना, त्या ठिकाणी नाद ब्रह्म तुम्ही म्हणता, तर ते नादही त्या ठिकाणी परमात्म्याच्या ठिकाणी नाद तरी आहे का? नाही. नाद किंवा शब्द हा आकाशाचा गुण आहे की नाही? परमात्माच्या ठिकाणी त्या ठिकाणी शब्द हा सुद्धा गुण नाही. ते अशब्दम, अस्पर्शम, अरूपम अशा प्रकारचं परमात्मा आहे. तिथं ना बिंदू. काही लोक परमात्म्याचं ज्ञान करून देण्यासाठी आकार, उकार, मकार, अर्धमात्रा आणि बिंदू या रूपाने परमात्म्याचं तुरीय स्वरूपाचं ज्ञान होतं असं म्हणतात. वास्तविक परमात्म्याला तो त्या अशा रीतीने केलेल्या त्या बिंदूचा तरी विषय आहे का? किंवा बिंदुरूप परमात्मा आहे का? नाही. ना कळा, त्याच्या ठिकाणी कळा म्हणजे त्याच्या ठिकाणी अनेकत्व किंवा कला ज्याला आपण म्हणतो, तर परमात्म्याच्या सच्चिद आणि आनंद ह्या परमात्म्याच्या कला आहेत का? बरं, सच्चिद आनंद ह्या शब्दाचं खरं परमात्मा वाच्य तरी आहे का? लक्ष्य तरी आहे का? नाही. ते फक्त असं जड दुःखाची व्यावृत्ती करणारे आहे, त्यामुळे त्याला कळाही ना. नंतर काय? छंदू. आता तुम्ही सांगता की पहिल्यांदा ओंकार होता, नंतर ह्या छंदाची उत्पत्ती सांगत असताना कोणतं गायत्री, उष्णिक, अनुष्ठूप असे जे छंद आहेत, वेदवाणी जी आहे त्या वेदाचे काय आहे? छंद आहे. पण वेदाच्या कोणत्या छंदाने परमात्म्याला विषय केलेला आहे? नाही. ओंकार नाही, छंद नाही, वेद नाही, नाद नाही, कोणीही परमात्म्याला विषय करू शकत नाही. मग तो कसा आहे? अक्षय परमानंदू सदोदित. परमात्म्याचं जे स्वरूप आहे अक्षय, म्हणजे त्या ठिकाणी त्याचा कधी क्षय होत नाही, विनाश होत नाही. म्हणजे परमात्मा हे अक्षय शब्द षड्भाव विकार विवर्जित परमात्मा आहे. परमात्मा हा नित्य आहे, तो परमानंद स्वरूप आहे, म्हणजे नित्य निरतिशय आनंद रूप आहे आणि तो सदोदित आहे. म्हणजे त्या परमात्म्याला कालाचा परिच्छेद कधीही लागला नाही. आणि इथं सदोदित म्हणण्याने काल म्हणजे देश, काल आणि वस्तू ह्या तिन्ही परिच्छेदांनी अवाच्य असणारा परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याला त्याच्या खरं पाहिलं तर त्याच्या सगुण स्वरूपाला सुद्धा विषय करू शकत नाही बुद्धी. तर निर्गुण त्याचं वास्तव जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला किंवा अलक्ष्य स्वरूपाला कोण विषय करील? कोणाची बुद्धी विषय करील? तिथं वेदसुद्धा त्याला विषय करू शकत नाही, अशी स्थिती आहे. आवतरे तैसाच नव्हे, होय ते न संभवे, आहे ते आघवे लाघवरया, तो एकवट एकला रचला ना वेचला, आदी अंती संचला अनंतपणे, पृथ्वी आप तेजवायू आकाश ही सकळही हरपती प्रलयांती, ती निरशून्य निरुपम निरंजन निर्वाण, ते दशा पाशान केवी पावती. आता सांगतात आवतरे तैसाच नव्हे. परमात्मा जेव्हा अवतरतो म्हणजे अभिव्यक्त होतो, व्यक्त होतो, अवताराला येतो, तर अवतरे तैसाच नव्हे. जेव्हा तो अवताराला प्राप्त होतो त्यावेळेला किंवा तो जो काही निर्गुण होता, निर्गुण होत काय जे आरूप होते ते रूपाशी आले, जीव शिव नाम पावले रे. असं जेव्हा आपल्याला परमात्म्या संबंधाचं वर्णन मिळतं की परमात्मा अवताराला येतो, अवतरती म्हणजे त्याचं मूळ जे स्वरूप आहे ते अभिव्यक्तीला किंवा प्राण्यांच्या कल्याणासाठी, जीवांच्या कल्याणासाठी अवतारवादाप्रमाणे ते अवतरती व्यक्त होतं, सगुण साकार होतं. परंतु अवतरे तैसाच नव्हे, तो रामरूपाला आला, कृष्ण रूपाला आला म्हणून तो तेवढाच परिच्छिन्न आहे असं मात्र
नाही. आपण म्हणतो ना परमात्मा विटेवर उभा आहे आम्ही पाहतो, पण दिसतो हा तैसा नव्हे, सर्व दिशा व्यापक. मग अवतरे तैसाच नव्हे. आणि होय ते न संभवे. आणि होय ते म्हणजे त्याचं जे मूळ स्वरूप आहे ते होय म्हणजे मुळात त्याचं जे स्वरूप आहे न संभवे म्हणजे ते कधीही उत्पन्न नाही. म्हणजे तो परमात्मा अनुत्पन्न स्वरूपाचा आहे. म्हणजे तो सनातन अनादी अशा प्रकारचा अनंत अशा स्वरूपाचा आहे. आहे ते आघवे लाघवरया. आणि जर परमात्मा या ठिकाणी कधीच उत्पन्न होत नाही, अनादी आहे, अनंत आहे, एकम एव अद्वितीय आहे, स्वगत सजातीय विजातीय भेदाने रहित आहे आणि केवळ आहे. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी द्वैत सापेक्ष एक नाही, तर तो केवळ आहे. मग अशी जर स्थिती असेल तर होय ते न संभवे अशी स्थिती असेल तो कधी उत्पन्न झाला न किंचित जायते जीवा संभवस्य न विद्यते. अशी जर स्थिती असेल आणि तो परमात्मा पण अनादी अनंत कधीच उत्पन्न झाला नाही तर हे न संभवे, ते तुम्हाला ते हे संभवनीय नाही असं म्हणतात. मग आहे ते आम्हाला हे संपूर्ण जगत दिसतं. पुन्हा जगताचं कारण परमात्मा आहे असं सांगितलं जातं. जगदरूपी कार्य कोणाचं आहे तर ज्याने हे विश्व निर्मिले असं सांगितलं जातं. ते म्हणतात आहे ते आघवे लाघवरया. ही सगळी लाघव आहे म्हणजे हे सगळं कौतुक आहे, ही सर्व लीला आहे, हे सर्व मायेचं वैभव आहे. परमात्म्याचं या ठिकाणी परमात्मा काही करीत नाही आणि काही करवीत नाही. परमात्म्याच्या ठिकाणी साक्षात किंवा प्रयोजक दोन्ही कर्तृत्व विवर्जित असा परमात्मा आहे. मग हे दिसतं कशामुळं? हे माया आहे म्हणून आहे ते. ही परमात्म्याची माया आहे, हे परमात्म्याचं स्वरूप नाही. म्हणून त्या मला वाटतं ज्ञानेश्वरीमध्येच होवे का जे दिसतं तर ते काय होतं बाधित होतं आहे की नाही. जे दिसतं आपल्याला यद दृष्टम तन नष्टम अशी त्याची स्थिती आहे. दृश्यपणे देखिजे. दृश्यपणे देखिजे का नियत्वे जाणीजे. दृश्यपणे देखिजे दृश्य रूपाने ते पाहावं किंवा नेयत्वे जाणीजे ते ने आहे म्हणून जाणावं. अमुके आईसे म्हणीजे. अमुके आईसे म्हणजे हा परमात्मा असा आहे असं म्हणजे तैसे ते जे नव्हे ते त्या परमात्म्याचं स्वरूप नाही. जसा परमात्मा आहे तसा सांगता येत नाही आणि सांगतो ते त्या परमात्म्याचं वास्तव स्वरूप नाही अशी ती स्थिती आहे. बहु जवळजवळ होय. तव काहीच नव्हे. जो अनेक प्रकाराने जो होतो असं आपल्याला वाटतं तेव्हा तो काहीच होत नाही. काही न होणी आणि तो काहीच होत नाही. पण सगळं कोण आहे? काही न होणी आहे आगवाची जो, तोच परमात्मा सगळं आहे असं त्याचं स्वरूप आहे. म्हणजे ते स्वरूप काय आहे? वर्णन करण्याच्या कक्षेत येत नाही अशी स्थिती आहे. अवतरे तैसाचे नव्हे आणि होय ते न संभवे. आहे ते आघवे लाघवरया. तो एकवट एकला रचला ना वेचला. तो एकवट तो परमात्मा जो आहे एकवट म्हणजे एक रूपाने आहे. नंतर तो एकला आहे. एकला आहे म्हणजे द्वैत सापेक्ष एक नाही. नंतर रचला ना वेचला. तर रचला म्हणजे तो उत्पन्नही झाला नाही आणि वेचला ना वेचला म्हणजे तो कधी नष्टही होत नाही. आदी अंती संचला अनंतपणे. या ठिकाणी आदी अंती म्हणजे हे जे जगत उत्पन्न होतं त्याच्या अगोदर आणि जगताचा प्रलय झाल्यानंतर ते अनंतपणे संचला. ते परमात्मा आपण सकाळी चिंतन केलं जो काय हे उत्पत्तीच्या पूर्वी आहे, नाशाच्या नंतर आहे, मधल्या काळात दिसला नाही तर तो आहेच. आणि जे दृश्य प्रपंच उत्पन्न होण्यापूर्वी नव्हता, नाशानंतर राहत नाही, तो मधल्या काळात भासला तरी तो नाहीच आहे. आदावंते चयन्नास्ति वर्तमाने पितन तथा. आदावंते चयत अस्ति वर्तमाने पितन तथा. अशा प्रकारची याला
उपपत्ती किंवा युक्ती सांगितली जाते. आदी अंती संचला अनंतपणे, आणि अनंतपणे त्याला हेतू सांगितला ना, अनंतत्व. अनंत पदार्थ हा अनादी असतोच. ज्या पदार्थाला आदी आहे तो पदार्थ साधी शांतच असतो, आणि हा जो अनंत पदार्थ आहे तो अनंत पदार्थ कधी उत्पन्न होत नाही. त्याच्यामध्ये पृथ्वी आप तेज वायू आकाश ही सकळही हरपती प्रलयांती, ती निरशून्य निरुपम निरंजन निर्वाण ते दशा पाषाण केवी पावती. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूत आहे. ही सकळही प्रलयांती हरपती, ज्या वेळेला प्रलय का होतो त्यावेळेला हे सर्व हरपून जातात. म्हणजे पृथ्वी आपतत्वामध्ये, आपतत्व अग्नी, अग्नी वायूमध्ये, वायू आकाशामध्ये आपण पाहिलं हे सर्व लीन होऊन जातात प्रलयाच्या वेळेला. ती निरशून्य निरुपम निरंजन, आणि ही जी स्थिती तुम्ही सांगता ती शून्य, ती स्थिती कशी आहे? निरशून्य म्हणजे शून्य विवर्जित आहे. म्हणजे त्या निरशून्य म्हणजे त्या ठिकाणी असत म्हणून काही राहत नाही, केवळ परमात्मा सद्रूपाने अवाच्य सद्रूपाने राहतो. आता ही जी स्थिती आहे ही कोणाच्या बुद्धीवर आरूढ होईल का? पंचदशीमध्ये लिहिलं, जर तुम्हाला आकाश ज्या हे आकाशामध्ये वायू लीन होतो तेव्हा वायू तुमच्या वायू निघून जातो आणि आकाश बुद्धीवर आरूढ होतं की नाही, तसंच चिदाकाश तुमच्या बुद्धीवर का आरूढ करून घेत नाही असं त्यांनी पंचदशीमध्ये म्हटलेलं आहे. तसं इथं पृथ्वी, इथं भाग वेगळा आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश ही प्रलयांती सकळही हरपती, प्रलयाच्या वेळेला ही सगळी हरपून जातात. ती निरशून्य निरुपम निरंजन निर्वाण, आणि ज्या वेळेला हरपून जातात ती आहेत कशी तर ती निरशून्य. निरशून्य म्हणजे निशून्य, निरशून्य म्हणजे त्याला काय शून्य रूप, अशा प्रकारचं शून्य रूप म्हणजे ती त्या ठिकाणी अस्तित्वातच राहत नाही. म्हणून निरशून्य निरुपम, तिथं तुम्हाला काय उपमा सांगता येईल का त्याच्या संबंधाने? ज्यावेळेला सर्व भूत आपल्या कारणामध्ये किंवा अधिष्ठान हे दोन्ही अव्यक्तच आहे, त्यावेळेला तुम्हाला त्याच्या संबंधाने काय वर्णन करता येईल का? नाही. ते हे परमात्मा जो आहे तो परमात्मा शून्य आहे का? नाही. परमात्मा शून्य नाही. शून्य तर परमात्मा नाही. शून्य सिद्धांत वेदांताचा नाही परमात्म्याविषयी. तर मग ते जी निरशून्य अवस्था म्हणजे केवळ शून्य अवस्था असं आपण म्हणतो, पण ती शून्य अवस्था म्हणजे काय? त्या ठिकाणी ह्या कार्यकारणात्मक प्रपंचाचा बाध झाल्यानंतर बाधावधीभूत राहिलेलं जे चैतन्य त्याला या ठिकाणी निरशून्य असं म्हटलेलं आहे. निरशून्य म्हणजे जिथं शून्य विवर्जित, शून्य विवर्जित असं जे राहिलेलं आहे, मग ते तत्व निरुपम आहे. म्हणजे त्याला कोणाची उपमा देता येत नाही, कारण तिथं ते काय ते एकमेव अद्वितीय असल्यामुळं. आता देव काश्याची उपमा दुजी तुझ पुरुषोत्तमा अशी स्थिती होते. पुन्हा ते कसं आहे? निरंजन आहे. ते म्हणजे एकांत केवल एक आहे, ज्याच्या ठिकाणी द्वैत विवर्जित असं ते आहे, म्हणून ते निरंजन आहे. किंवा निरंजन शब्दाचा, अंजन शब्दाचा अर्थ आहे कलंक. माया आणि माया कार्य ह्या उपाधी जेव्हा ब्रह्माला किंवा विशेषण लागतं तेव्हा त्याला ते एकटं राहत नाही. आणि ह्या उपाधीचा जेव्हा बाध होतो कार्यकारण उपाधीचा, तेव्हा ते कोणत्या स्वरूपात आहे? केवल निरंजन स्वरूपात आहे. आणि त्याशिवाय ते निर्वाण आहे. निर्वाण म्हणजे सर्वांचा बाध झाल्यावर अवाच्य निषेधावधीभूत राहणारं ते परमात्मतत्व निर्वाण, म्हणजे ज्याच्यामध्ये द्वैत प्रपंच संपूर्ण निरस्त झालेला आहे, अशी ते निर्वाण स्थिती आहे. म्हणून सांगतात की ते निर्वाण, तो जो परमात्मा आहे अगदी निर्वाणीला, म्हणजे द्वैताचा निषेध झाला असताना, म्हणजे पूर्णपणे द्वैताचा निषेध झाला असताना किंवा द्वैतरूप प्रपंचाचा कारणासहित
त्या ठिकाणी बाद झाला असताना निर्वाणीला परिसमाप्तीला जे अवशिष्ट राहतं की काय यत अवशिष्यते तदेव तत्, ह्या सर्वांचं झाल्यानंतर तेच परमात्म्याचं रूप आहे असं जेव्हा आपण सांगतो किंवा वेद सांगतो किंवा गुरु शिष्याला सांगतात त्यावेळेला ते दशा पाषाण केवी पावती. जर अधिकारी शिष्य असेल तर त्याला त्याचं लक्षार्थाने ज्ञान होतं, बरोबर ना, त्याला त्याचं लक्षार्थाने ज्ञान होतं, त्याला त्याचा आत्मत्वाने ज्ञान होतं, ऐक्यरूपाने ज्ञान होतं. परंतु ते दशा पाषाण ते दशा केवी पावती. परंतु जे पाषाण रूप म्हणजे काय जडबुद्धीचे आहेत त्यांना ते दशा ती आपली नित्यसिद्ध असणारी ती स्थिती त्यांना कशी प्राप्त होईल, म्हणजे कशी जाणली जाईल, अर्थात जाणली जाणार नाही. जर एखाद्याच्या ठिकाणी जर जडबुद्धी असेल तर त्या पुरुषाच्या बुद्धीवर त्या जडबुद्धीवर हे सांगितलेला विचार कसा बरं आरूढ होईल, आहे की नाही, आरूढ होणं शक्य नाही. म्हणून ते पाषाण असं त्या ठिकाणी म्हटले. याच्या ठिकाणी हा शब्द जो पाषाण आहे हा केवळ बुद्धिमांद्यासाठी नाही, हा कुतर्कासाठी आहे, विपर्यासाठी आहे, दुराग्रहासाठी आहे. सगळ्या अशा काय संशय विपर्यय युक्त दुराग्रही आणि जडबुद्धीच्या आणि विषयासक्त अवैराग्यवान पुरुषाला ही स्थिती कशी बरं कळेल, अर्थात कळणार नाही असं सांगतात. पाहता या डोळा न दिसे काही केल्या व्यापून या ठेला बाहिजू भितरू तो पदपिंडा अतितू भावा भाव विरहितू बाप रखुमा देवरू विठ्ठलू हृदया आतू रया. पाहता या डोळा, या पाहता ह्या परमात्म्याला पाहायला गेलं तर डोळा काही केल्या न दिसे, कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा तो परमात्मा ह्या चर्मचक्षुचा विषय होत नाही. व्यापून या ठेला बाहिजू भितर, आणि तो जर पाहायला गेलं तर तो मग परमात्मा डोळ्याला विषय होत नाही, मग तो बाहेर आहे की नाही, बाह्यजी बाहेरही तो व्यापून ठेला आणि आतसुद्धा तो काही व्यापलेला आहे. मग प्रतिबंध कोणता आला या ठिकाणी, पंडुकुमारा येता स्वरूपाच्या घरा करी तसे आडवारा, करी तसे आडवारा विश्वाभासुजो. आता आपण हे पंडुकुमारा अर्जुना आपल्या स्वरूपरूप घरामध्ये आपण येत असताना हा जो विश्वाचा भास हा त्याला प्रतिबंध निर्माण करतो. म्हणून या ठिकाणी जर त्या परमात्म्याला पाहायचं झालं तर व्यापनिया ठेला बाहेजू भितरू, बाहेर सरी कोण आहे, परमात्मा, आणि भितरीसुद्धा कोण आहे, परमात्मा. मग बाहेर आणि आत बाहेर सगळंच आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात हरीने घरं कोण दिले, आम्हाला आत बाहेर सगळं परमात्म्याचं दर्शन होतं. आणि इथं मात्र तुम्हाला बाहेर आत असूनही जीवाला त्याचं दर्शन, आज्ञा जीवाला त्याचं दर्शन होत नाही. याचं कारण त्यांनी त्या परमात्म्याला काही परमात्म्याच्या यथार्थ स्वरूपाला जाणलेलं नाही. त्या ठिकाणी तो परमात्म दर्शन कसं करतो, उपाधीसहित किंवा त्या परमात्म्याचं विशिष्ट रूपाला विषय करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला त्याला ते विशिष्टाचं दर्शन हेच सर्वस्व आहे असं वाटतं. त्या ठिकाणी त्या विशेष भाव परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी आलेला आहे. त्याचा बाध करून त्याचं सत्सामान्य आत बाहेर सर्वत्र व्याप्त असणाऱ्या स्वरूपाला त्याची बुद्धी विषय करू शकत नाही. कारण त्याला प्रतीतीला येणारं जे नाम आणि रूप, ह्या नामरूपालाच ती बुद्धी ग्रहण करते. नामरूपाचा अधिष्ठान आस्तिभाती प्रियरूप असणारा आत्मा त्याला ती ग्रहण करू शकत नाही. म्हणून ते म्हणतात व्यापून ठेला बाहेरू भितरू तो पदपिंडा अतितो. तो त्या ठिकाणी हे जे पदपिंड शरीर भाव आहे त्या शरीराच्या तो काय आहे, अतीत आहे. पदपिंड कोणते, स्थूल सूक्ष्म आणि कारण या शरीराच्या तो अतीत आहे. आणि तो परमात्मा काय आहे, भावाभाव विरहितो. बाकीच्या वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंना काय आहे, जायते
मग आस्ती जन्मतात आणि मग त्या सत्ता त्यांना प्राप्त होते, मग त्यांना भावरूपाला येतात. अगोदर त्यांचा काय होता? अभाव होता. आणि ज्या वेळेला त्या आपल्या कारणामध्ये लीन होतात त्यावेळेला ते काय होतात? अभावाला प्राप्त होतात किंवा अधिष्ठानामध्ये बाधित होतात, तेव्हा त्या अभावाला प्राप्त होतात. तसा हा परमात्मा पूर्वी नव्हता आणि आता त्याचा भाव झाला. म्हणून आपल्या वेदांतामध्ये ही जे षडभाव सांगताना आमच्या द्रव्यगुण विज्ञानामध्ये किंवा आयुर्वेद शास्त्रामध्ये आणि मला वाटतं न्यायदर्शनामध्ये देखील असंच सांगितलं आहे, जायते अस्ति. अगोदर जन्मतो आणि मग त्याला सत्ता प्राप्त होते, अस्तित्व प्राप्त होतं. परंतु वेदांतामध्ये अस्ति जायते विपरिणमते अशा प्रकारचा क्रम सांगितलेला आहे. पहिल्यांदा जो पदार्थ अस्तित्वात असेल तो आपला जो पदार्थ अस्तित्वात असेल तोच अभिव्यक्त होईल ना, तोच जन्मेल. या ठिकाणी शून्यापासून किंवा असत पदार्थापासून नाही असत हा सज्जा येते असा श्रुतीचा सिद्धांत आहे. असतापासून सत कधी उत्पन्न होऊ शकत नाही. मग जे अनभिव्यक्त सत तेच त्या वेळेला अभिव्यक्त होतं असं मानावं लागतं. मग हा परमात्मा भावरूप असणारा परमात्मा हा भाव आणि अभाव यांनी विरहित म्हणजे विवर्जित आहे. आणि तो आहे खरा कुठं? तर तो बाप रखुमा देवर विठ्ठलो हृदया आतो रया. खरा परमात्म्याचा शोध घ्यायचा असला तो आपल्या हृदयात घेतला पाहिजे. हृदयी अयम, हृदयातच हा परमात्मा आहे. म्हणजे अंतःकरण अधिष्ठान चैतन्य प्रत्यगात्मस्वरूप या कूटस्थ आत्मा या रूपाने हृदयात त्याला पहिलं पाहावं आणि नंतर तोच हृदयात असणारा परमात्मा आता हरी आणि मग तुम्हाला बाहेर श्रीहरीचं दर्शन घेतलं की मग हरीने घरी कोंडले. मग अशा प्रकारची अनुभूती येईल असं सांगतात. आता ह्या परमात्म्याची प्राप्ती कशाने होईल? ती सखी म्हणते की हा परमात्मा मला कशा प्रकाराने प्राप्त होईल किंवा मला कशा प्रकाराने प्राप्त झाला, ही आपली दिव्य असणारी अनुभूती, ती अनुभूती पुढच्या 12व्या क्रमांकाच्या अभंगामध्ये सांगत आहे. उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. देव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम तुकाराम कुंडलिक वरदा हरी श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर.